चला आता आपण नेक्स्ट टॉपिक बघूयात, जो की दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया कोणकोणत्या आहेत ते. मुळात ना तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे की दशांश अपूर्णांक कोणाला म्हणायचं. आता दशांश अपूर्णांक म्हणजे बघा, ऑलरेडी आपण अपूर्णांक कशाला म्हणायचं हे तर क्लिअर केले. बघ, ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000 असंच 1 लाख, दशलाख वगैरे अशाच्या पट्टी म्हणजे असं पुढे पुढे येत जाणार आहे. याचा अर्थ काय होतो की 10 किंवा 10च्या पट्टीत ना जे छेद असणार आहेत तर त्यांना कसले म्हणायचं, तर थोडक्यात दशांश अपूर्णांक असं म्हणायचं. आलेत लक्षात? बघा अजून एकदा, ज्या ज्या अपूर्णांकांचे छेद 10, 100, 1000, 10000 असं म्हणजेच 10 किंवा 10च्या पटीत असणारे जे काही अपूर्णांक असतात त्या सगळ्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असं म्हणतात. आता पहिल्यांदा बघा दिलंय तुम्हाला 4/10. तर हा जो अपूर्णांक आहे ना तर तो दशांशाच्या मध्ये कसा लिहूयात बघ. जर इथं 1 0 असेल तर काय करायचं बघा, वरचं 4 आहे असं लिहायचं आणि जर खाली 1 0 दिलाय तर उजव्या बाजूनी एकच घर सरकवायचं आणि इथं दशांश चिन्ह द्यायचं आणि इकडे 0 घ्यायचं. इकडे 0 कशासाठी, तर आपल्याला कळावं याकरिता आहे. अदरवाईज 0 नाही लिहिला तरी सुद्धा चालू शकतो. तरी पण आपल्याला अजून आपण सगळ्याच मुलांना हे कन्सेप्ट लक्षात येत नाही, म्हणून मग काय करायचं, तर इकडे उजव्या बाजूने 4 लिहिला 4 आणि जर खाली एक घर आहे तर उजव्या बाजूने एकच घर फक्त सरकवायचं. त्यानंतर बघा काय करायचं पुढच्या स्टेपला, 5/100 आहे का, खाली किती शून्य दिलेत बघा, हा ही दशांश आहे म्हणजे कऱ्यांना मी सांगितलं होतं मग अशी 10 किंवा 10च्या पट्टीत असणार आहे. आता इथं किती आहे, 5/100 आहे. मग काय करायचं, याला वरचं 5 पहिल्यांदा आहे असं लिहायचं. उजव्या बाजूने किती घर सरकवायला लागणार, 2. म्हणजेच ऑलरेडी आपल्याकडे एक घर आहे, एक घर काय करायचं 0च घ्यायचं कारण नव्हतंच आणि इथं परत दशांश चिन्ह द्यायचं, इकडं 0 लिहून टाकायचं. आलेत लक्षात, 0.05. आता पुढचं बघा किती दिलेत आपल्याला, 9/1000 सांगितलेलं आहे. मग 1000 आहे म्हणजेच 1 वर 3 शून्य आल्यात तर उजव्या बाजूने किती घर सरकवायची, 3. ऑलरेडी आपल्याकडं 9 एक घर आहे, आता अजून किती वाढवायचे, 2. 1 2 आणि इथं दशांश चिन्ह दिव्या आणि इथं आला. आलेत लक्षात? कधी पण बेरीज वगैरे करताना ना हे तुम्हाला पहिलं क्लिअर व्हायला पाहिजे, कारण भाग जाणं तेवढं पॉसिबल नाही किंवा पटकन नाही लावू शकत. मग जर आपण असं घेतलं ना तर त्याच्यावरच्या क्रिया पुढच्या सोप्या जातील. पुढचं बघा, आता 11 किती आहे, 10,000 आहे. शून्यावरच्या मोजायच्या, उजव्या बाजूने आपल्याला किती 1 2 3 4 4 घरं सरकवायचे आहेत. ऑलरेडी आपल्याकडे 2 आहेत, लिहून घेऊयात 11 आणि किती 1 2 3 आणि 4 आणि इथं दशांश चिन्ह देऊन इथं 0 करूया. म्हणजे आपला आलं किती बघा, 0.000011. आलेत लक्षात? कितीही मोठं येऊ द्या काही होऊ दे, आपले नियम विसरायचे नाहीत. किती 0 आहेत हे बघायचं आणि उजव्या बाजूने तेवढी घरं सरकवत यायचं, हे लक्षात ठेवायचं. आता उदाहरणं दिल्यामुळे तुमच्या क्लिअर झालं असणार आहे, लक्षात आलं असेल कशा पद्धतीने घ्यायचं ते. अजून एखादं बघू, 5वं एक्झाम्पल. समजा मी 6/100 लिहिलं तर काय करणार आहे, उजव्या बाजूने आपल्याला किती खाली 100 आहे म्हटल्यानंतर काय करायचं, उजव्या बाजूने 2 घरं सरकवायची. 6 तर एक घर आहे, अजून एक घेऊयात आणि इथं दशांश चिन्ह देऊन 0.0.06. आता त्याच पद्धतीने आता ह्यांचं जे रिडिंग आहे का, तर वाचन कसं करायचं असतं बघा. बऱ्याच मुलांना ना ह्याचं वाचन कसं करायचं हे माहित नाहीये. कसं वाचन करतात बघा, दशांश चिन्हांचं जेव्हा दिलेलं असतात किंवा दशांश संख्या ज्या असतात तर त्या कशा वाचायच्या असतात. पहिली बघा दिल्या किती मी 432.28 असं म्हणायचं नाही. कसं वाचायचं मग, पहिला 432 एवढं तर सगळ्यांना जमते. दिलेलं दशांश चिन्ह आहे आणि पुढं 28 न वाचता 2 8 असं म्हणायचं. किंवा ह्यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा वाचू शकतो. कसं बघा, 432 पूर्णांक 2 8 असं सुद्धा वाचलं तरी चालेल. अजून एक पद्धत आहे, त्यालाच बघा कोणती येणार, तर 432 पूर्णांक हे जिथलं जे आहे दशांश चिन्हानंतर जी पुढे जी घरं येतात त्याला कसं असतं, तर इथं दशक, शतक, सहस्र असं पुढं पुढं जात जायचं. इकडं कसं आपण मोजतोय एकक, दशक, शतक असं घेतो ना, तसं तिकडे जाताना काय करायचं, दशक शतक म्हणजेच काय म्हणायचं, 432.2 दशांश 8 शतांश.
आलेत लक्षात कशा पद्धतीनं वाचून घ्यायचं ते जमेल का? आता तुम्हाला पेपरसाठी फक्त एकच पद्धत विचारतात असं नाही, बऱ्याच पर्यायामध्ये गणाय दोन्ही पर्याय बरोबर आहेत का असं सुद्धा असू शकतं. म्हणजे खालीलपैकी कोणतेही 2 पर्याय निवडा, तर त्यावेळी तुम्हाला दशांश चिन्हाचं वाचन कशा 3 पद्धतीनं केलं जातं ते तुम्हाला माहीत असू द्या. कळालेत कसं वाचायचं? आता पुढचं बघा किती दिलाय 972. दशांश चिन्ह किती आहे 2 5. आता हेच आपण दुसऱ्या भाषेमध्ये कसं वाचणार सांगा? 972 दशांश किती येणार 972.25. परत तिसरी पद्धत 972.2.5. आलेत लक्षात कसं वाचायचं ते? मी इकडे व्यवस्थित दिलेलं आहे एक गणित, त्या पद्धतीने ह्याचे सुद्धा दोन्ही पद्धती तुम्ही बघायच्या. त्यानंतर बघूया किती दिलंय तिसरं 167 दशांश चिन्ह किती येणार 2 5. ह्याला दुसऱ्या पद्धतीनं कसं वाचता येणार सांगा? 167 कसं वाचणार? पूर्णांक 2 5. आले का लक्षात? त्यानंतरची पुढची पद्धत कोणती? 167 पूर्णांक, मी सांगितल्याप्रमाणे दशांश चिन्हाचे इकडे मोजताना आपण एकक दशक शतक आणि पलीकडे जाताना कसं मोजणार? दशक शतक सहस्त्र असं पुढे मोजत जायचं. म्हणजे हजार दशहजार लाख दशलक्ष वगैरे असं पलीकडे मोजत जायचं. त्याच्यामुळे काय होणार 167 पूर्णांक 2 दशांश आणि 5 शतांश. आले का लक्षात कशा पद्धतीनं वाचन करायचं? वाचनावरचा एक तरी पेपरला प्रश्न असतोच. नवोदय किंवा स्कॉलरशिप वगैरे ह्याचे एक्झाम्स असतात किंवा बाकीही विद्यार्थ्यांना हे उपयोगाचंच आहे, त्याच्यामुळं करून घ्यावे. त्यानंतरचं बघा 550 दशांश चिन्ह किती दिलेले आहेत? 550 दशांश चिन्ह 3 7 5. दुसऱ्या पद्धतीनं कसं वाचू नेक्स्ट बघा आता दुसऱ्या पद्धतीनं कसं वाचता येणार? 550 पूर्णांक 3 7 5. बरोबर का? त्यानंतरचं 550 पूर्णांक 3 दशांश हे शतांश आणि हे काय झालं सहस्रांश. आलेत लक्षात कसे घ्यायचे ते? त्यानंतर बघूया 14 दशांश चिन्ह किती आहे 3 2. ह्याला 32 म्हणायचं नाही रीडिंग करताना. म्हणजे जर इथं दशांश चिन्ह नसतं तर ठीक आहे, पण आपण आता विषय काय चाललाय दशांश चिन्हांचं वाचन कसं करायचं. त्याच्यामुळे 14 दशांश चिन्ह 3 2 किंवा दुसरं बघा 14 पूर्णांक 3 2 नसेल तर दुसरं कोणतं येणार 14 पूर्णांक 3 दशांश 2 शतांश. आलेत लक्षात कशा पद्धतीनं ह्यांचं वाचन वगैरे करून घ्यायचं? लक्ष देऊन बघा. बाकीचे तुम्हाला सुद्धा काही एक्झाम्पल मी देते ते सुद्धा तुम्ही सॉल्व करा. होमवर्कसाठी म्हणून घेतली तरी सुद्धा चालतील. बघूयात आता हे रीडिंग कसं करायचं हे तुम्हाला क्लिअरली आलंच पाहिजे. आता मी वरचे जे आहेत म्हणजे ह्यांचं जसं मी 0.4 0.05 अशी पण तुम्हाला होमवर्कसाठी देते आणि प्लस त्यांचं रीडिंग कसं करायचं आहे त्याचं सुद्धा मी तुम्हाला होमवर्कला देईन. कळालेत का कसं सोडवायचं आहे? एकदा नोटबुकमध्ये व्यवस्थित सोडवून घ्या म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही. चला आता मी होमवर्क देते तुम्हाला. दशांश पूर्णांकावरील तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. याची पण 15 दिलेली आहेत आणि वाचन करण्याची पण 15 दिलेली आहेत. बोर्डवर तुम्हाला दिसतच असतील व्यवस्थित. तर एक काम करा, हे सगळे होमवर्क व्यवस्थित नोटबुकमध्ये सॉल्व करा म्हणजे ह्याच्यावरचे ना जेणेकरून तुम्हाला जे काही प्रश्न आहेत तर ते आपण बघितलेले सुटू शकतील. त्याच्यामुळे अगोदर तुम्हाला 3 चे 10 म्हणजे किती होणार आणि तुम्हाला हे आत्ताच एवढ्यासाठी म्हणून नाही करायचं. ज्यावेळी तुम्ही CET वगैरे किंवा GEचे वगैरे प्रश्न सॉल्व करत असतात ना त्यावेळी बऱ्यापैकी असले अपूर्णांक वगैरे आलेले असतात आणि त्यावेळेस आपल्याला हे समजत नाही की 400 म्हणजे नक्की किती लिहायचं असतं, उजव्या बाजूने किती घरं सरकवायची असतात, 10/10 जर म्हणजे तो कॅन्सल करायचा का उजव्या बाजूने किती घरं सरकवायची. हे CETला खूप महत्त्वाचं आहे आणि अशा अगदी छोट्या ह्या चुका तुमच्याकडून व्हायला नकोत. आता मी म्हणणार नाही की CETच्या विद्यार्थ्यांनी बघा, पण ज्यांचा बेस क्लिअर आहे ना त्यांना CETला वगैरे
असले प्रश्न सोडवताना काही सुद्धा प्रॉब्लेम येणार नाही, ह्याची गॅरंटी माझी असेल. त्याच्यामुळे तुमचे बेस व्यवस्थित करून घ्या. पक्का केलात की गणिताची भीती तुम्हाला अजिबात राहणार नाही. अगोदरचे पण दशांशवाले अपूर्णांकांच्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सुद्धा बघून घ्या. आणि यानंतरचे आता दिलेले आहेत का ते उजव्या बाजूने किती घरं सरकवायची, त्याच्यानंतर त्याचं वाचन कसं आहे हे सुद्धा तुम्ही परफेक्ट करा. पुढचा पाठ बघूयात आपण. दशांश अपूर्णांकावरील क्रिया कोणत्या आहेत, म्हणजेच बेरीज, वजाबाकी जशा अपूर्णांकाच्या होत्या तशाच दशांश अपूर्णांकावरील सुद्धा आहेत, त्या सुद्धा आपण आता बघणार आहोत. चला आता आपण बघूयात दशांश अपूर्णांकांची बेरीज कशा पद्धतीनं करायची आहे ते. ऑलरेडी दशांश अपूर्णांक मी सांगितलेले आहेत. पहिलं गणित बघा, आता काय दिले त्याने, पहिल्यातलं वाचन कसं करायचं सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे 24.02. आता पहिल्यांदा दशांश चिन्हानंतरची किती घरं आहेत बघा, सगळ्यात जास्त घरं कुणानंतर आहेत, इथं आहेत. म्हणून काय करूया आपण, बरोबर इथं लिहिताना 24.02, त्यानंतर दशांश चिन्हाच्या खाली दुसरं दशांश चिन्ह घ्यायचं. इथं किती आहे, 3. आता बरेच विद्यार्थी इथनं सुरुवात करतात, नाही करायचं. इकडून करताना काय करायचं, एकच स्थानाकडून करायचं आणि दशांश चिन्हाच्या तिकडे लिहिताना इथनं करायचं. म्हणजे दशांश चिन्हाच्या इथं काय नाही, म्हणजे शून्य घ्यायचा. आलेले किती आहे बघा, 4.2, म्हणजे 3.4.2. आता वर कोण नाहीये, इथं दिलेलं नाही तर इथं आपण 0 वाढवून घ्यायचा, मनाने घेतला तरी चालतो. त्यानंतर बघा इथं 4 लिहूया, बरोबर दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, इथं 0 आणि 2. इकडं काय नाही, इकडं 0 किती वाढवले तरी त्याला काही किंमत नाही. त्यानंतरचं बघा 0, दशांश चिन्हाच्या खाली काय करूया, दशांश चिन्ह द्यायचं. 0, 0 आणि 7. इथं 0 वाढवून घ्या, इथं पण 0. हे आपल्यासाठी असतं, पटकन आपल्याला कॅल्क्युलेशन जमावं याकरता. नाही घेतला 0 तरी सुद्धा चालेल, चांगला सराव झाल्यानंतर घ्यायची काही गरज नाही. आता काय करायची तर बेरीज करायचे, अधिक अधिक आणि हे अधिक चिन्ह लिहूयात. बघा बरंच 0 0 0 आलेले किती झाले, 7. इथं किती होणार, 4. आलेले किती झाले, 6. इकडं 4 4 आणि 3 7, 7 आणि 4 किती होणार, 11. 11 हातच्या गेला 1, म्हणजेच ही किती आलं, 31. म्हणजेच ह्याचं वाचन आपण कसं करणार आहोत, 31. वाचन मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे अगोदरच्या एकदा, तरीही सांगते बघा. 31 दशांश चिन्ह काय लिहिणार, 600 नाही लिहायचं, 31 दशांश चिन्ह 6, 4 आणि 7. दुसऱ्या पद्धतीनं पण मी सांगितलेलं होतं बघा, 31 पूर्णांक 6, 4 आणि 7. लक्षात आले तर रिडिंग पण कसं करायचं आणि प्लस त्यांची बेरीज सुद्धा कशा पद्धतीनं करून घ्यायची. त्यानंतरचा प्रश्न बघा, किती दिला इथं तुम्हाला, 17.31 लिहून घेऊयात इथं, 31. दुसरा किती आहे, 17.32. दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह येऊ द्यायचं. त्यानंतरचं बघा 24.5, 6, 7. मग इथं जे घर नाहीये तिथं 0 आणि 0 द्यायचा. चला करा बेरीज. आपली नेहमीप्रमाणची बेरीज असते त्या पद्धतीनं करून घ्यायची. किती आली बघा, 7. इकडे किती झाले, 9. इकडे किती होणार, 3 आणि 3 6. 6 आणि 5 किती आले, 11. 1 ठेवला, हातच्याला गेला 1. किती झाले बघा, 7 आणि 7 14. 14 आणि तो 1 15. 15 आणि 4 किती झाले, 19. हातच्या गेला 1, 2, 3 आणि किती होणार, 5. आले ग बघा लक्षात. मग आता ह्याचं वाचन कसं करताना कसं करणार, 59 दशांश चिन्ह 59 दशांश चिन्ह 1 9 7. झालं क्लिअर, 59 दशांश चिन्ह 1 9 7. किंवा हेच कसं वाचायचं असतं, 59 पूर्णांक 1 9 7. किंवा दुसरं कसं, 59 पूर्णांक 1 दशांश 9 शतांश आणि 7 सहस्रांश. आलेत लक्षात कसं वाचून घ्यायचं ते. त्यानंतरचं बघूयात आता ह्याचं कसं सोडवणार. 7.7 अधिक, इथं अधिक द्यायचं राहिलेलं आहे कारण ऑलरेडी मी लिहिलं त्याच्यामुळे विसरलं. त्यानंतर बघा 7.7, त्यानंतरचं 7 दशांशाच्या खाली 7 द्या, पुढं 0 7 अधिक
7.7007 आधी किती आहे परत 77 0.0 किती 0077 बघा बरं झाले का व्यवस्थित 777 आणि 77 मी इकडं का लिहिलं नाही ते लक्षात आलं असेल इकडचे असतात ते एककाकडून सुरुवात करायचे नंतरचे आपल्याला लक्षात येतात इथं आता 0 0 देऊन टाकूया इथला पण 0 0 आपल्या ह्याच्यासाठी जेणेकरून एकाखाली एक आले ना तर आपलं तिथं चुकत नाहीये म्हणून आपण द्यायचे प्लस प्लस बोला 7 आणि 7 14 हातच्या गेला 1 8 7 आलं 7 आणि 7 14 हातच्या गेला 1 बघा बरं आता 7 चोक 28 आणि 1 29 हातच्या गेला 2 तिथे आला 99 दशांश चिन्ह 4 7 8 4 अशा पद्धतीनं वाचन करायचं त्यानंतरच बघूयात 1 0 लिहूया तिथं दशांश चिन्ह 1 दुसरा 0.001 तिसरा 0.001 जिथं कमी पडताय तिथं काय करायचं पटकन ऍड करून घ्यायचे इथं 2 आहेत इथं अजून 1 2 कमी पडतात इथं दशांश चिन्ह 1 2 3 दशांश चिन्हानंतर कितीही शून्य वाढवले काही फरक नाही आता इथं एकच होता दशांश चिन्हानंतर 3 वाढवा 4 वाढवा काही फरक पडत नाही आलेलं 1 1 1 दशांश चिन्ह आणि इथलं 1 आलं लक्षात आले कितीही आकडे मोठे असू दे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह व्यवस्थित तुम्ही लिहित या तर बरोबर येईल बघूयात आता ह्याचं वाचन कसं करणार 1 दशांश चिन्ह 1 1 1 किंवा 1.111 असं जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं 1 दशांश चिन्ह 1 1 1 लक्षात आलं असेल आता कशा पद्धतीने सोडवलेले आहेत मी एक्झाम्पल कळालेत सगळ्यांना कशी घ्यायचे काय त्याच्यामध्ये बदल करायचा आहे कशी सोडवून घ्यायचे आणि कशा पद्धतीने कितीही मोठे एक्झाम्पल लिहू दे दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह लिहित गेलात ना तर व्यवस्थित येतात आणि बाकी तर काय मग आपण जे नेहमीप्रमाणे बेरीज करतो ना तर तशीच करून घ्यायची आहे आलेत लक्षात चला आता यानंतर आपण काय बघणार आहोत दशांश अपूर्णांकांची काय बघायची वजाबाकी जसं आपण बेरीज केली ना त्याच पद्धतीने आपण काय करूया वजाबाकी सुद्धा याची बघून घेऊया आलेत लक्षात कसे सोडवायचे आहेत चला तर मग सुरू करूया वजाबाकीला कशा पद्धतीने करायचे आहे